अच्छा, मुलांनो, तुमच्यापैकी मला कोणीतरी फ्लेमिंग्सचा जो डाव्या हाताचा नियम होता तो पुस्तकामध्ये पाहिजे तर बघून कोणीतरी वाचून दाखवेल? मॅडम आम्ही पाठ केलो मॅडम, तुम्ही सांगितलेला. ओ ग्रेट, मग बोलून दाखव ना बेटा. कॅमेरा चालू कर मॅडम. हा कर ना, कर. कॅमेरा ऑनच ठेवा, दोन्ही पण स्कूल कॅमेरा ऑनच ठेवा. त्या नियमाला फ्लेमिंगचे डाव्या हाताचा नियम असे म्हणतात. नियमान्वये डाव्या हाताचा अंगठा व तर्जनी व मधले बोट हे एकमेकांवर अवलंबून राहतात व ताठ धरतात. तर्जनी हे चुंबकीय दिशेने असले तर मधले बोट हे विद्युत धारेच्या दिशेने असते व अंगठा हे विद्युत वाहकावरील दिशेने दर्शवत असते. अच्छा बेटा ऐक, मी रेकॉर्डिंग चालू करते ना, तर दाखवते की हे जिबल गट्टाचं स्कूल मीटिंग मधून आपोआप निघून जाईल, तर रिजॉईन करता येईल लगेच तुला? हो मॅडम. हा, मी रेकॉर्डिंग चालू करते, प्लीज रिजॉईन कर बेटा. बाकी मी तुझा आन्सर ऐकलंय, व्हेरी गुड. अच्छा मुलांनो, शहाडा आश्रम स्कूल मधून कोणी नाहीये हे आन्सर सांगणार? शहाडा आश्रम स्कूल मधून कोणी सांगेल का हे आन्सर? ओके गुड, स्मार्ट स्टुडंट्स. तुझं नाव काय बेटा, ज्याने आता आन्सर सांगितलं? प्रणय वाकडोर. हा प्रणय, येस, लास्ट टाइम पण आपण बोललेलो. ठीक आहे, नेहमी तू कॅमेऱ्याच्या समोर असतो, बाकी मुलांना काही लाज वाटते का? बरं ठीक आहे, चला काही हरकत नाहीये, मी पुस्तक शेअर करते तुमचं. आता आपण पुढचा टॉपिक बघूया. मुलांना बघा, लास्ट क्लास मध्ये ना आपण काय बघितलं की आपला जो विद्युत सुवाहक आहे तो ऑलरेडीच काय बनणार आहे, विद्युत चुंबक बनणार आहे, ज्यावेळी आपण त्याच्यातून विद्युतधारा घालवतोय. आणि त्याला काय केलेलं आपण, दुसऱ्या विद्युत धारेच्या म्हणजे चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेलं, विद्युत धारेच्या रे म्हणजे दुसरं मॅग्नेट यूज करून आपण चुंबकीय क्षेत्रात ठेवलेलं, राईट. हे वाला पार्ट आपण गेल्या वेळेस बघितलेला होता. आणि काय बघितलेलं की तो कसा मग आपोआपच हलतो. आपण चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलली किंवा विद्युत धारेची दिशा बदलली तर कसा तो राईट लेफ्ट डावी उजवीकडे हलतोय, राईट. म्हणजे आपण काय क्रिएट केलं, विद्युत धारेची आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलून आपण काय क्रिएट केलं, मोशन. मोशन म्हणजे आपण गती निर्माण केली, राईट. कळतंय? विद्युत धारेच्या आणि चुंबकाच्या साहाय्याने आपण वस्तूमध्ये गती निर्माण केली. आता हीच गती जर आपण विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढवली तर ही गती वाढू शकते. हीच कन्सेप्ट वापरून निर्माण करण्यात आली आहे इलेक्ट्रिक मोटर. मोटरलाच मराठीमध्ये म्हणतात जननित्र. आणि आज आपण ह्या जननित्राबद्दल शिकणार आहोत आणि तुम्हाला मग खूप मजा येणार आहे. अच्छा हे विद्युत चलित रे, सॉरी, जननित्र जनरेटरला म्हणतात. ऍक्च्युली मी हे मराठीत शब्द वापरत नाही ना, त्याच्यामुळे मला लक्षात नाही राहत जास्त. हा, हे विद्युत चलित रे, मोटर आहे. आपण दैनंदिन जीवनात त्याला मोस्टली मोटरच म्हणतो. आता मला सांगा, कोणी कोणी ही मोटर बघितले खरं खरं? अरे दोन्ही पण स्कूल, अच्छा ओके ठीक आहे. शहाडा आश्रम स्कूल मुलांनो, कॅमेरा का ऑफ केला तुम्ही? कॅमेरा ऑन करा. हा, कोणी कोणी बघितले मोटर, हात वर करा शहाडा स्कूल मधून. मोटरचं जे तुमच्या पुस्तकामध्ये चित्र आहे, मोटर बघितली, राईट. तर आता आज त्या मोटरच्या आतमध्ये नक्की काय असतं आणि लाईट ऑन केल्या केल्या ती एकदम फास्ट जोर जोरात ती फिरायला लागते, कशी फिरते ती, ते आपण बघणार आहोत.
कळते तुम्हाला? कळते मुलांनो? एक प्रकारचीच आपण विद्युत धारा आहे, विद्युत धारा एकच आहे, पण त्याच विद्युत धारेवरून आपण उष्णता निर्माण करतोय. म्हणून बघा आपण इस्त्री, गीझर, हीटर ही उपकरणं वापरतो, विद्युत शेगडी वापरतोय, राईट? त्याच विद्युत धारेला आपण प्रकाशामध्ये पण कन्वर्ट केले, ट्यूबलाइट्स, बल्ब्स वगैरे चालतात आपले. आणि आता तेच आपण शिकणार आहे की तीच विद्युत धारा वापरून आपण आता वस्तूंना गोल गोल फिरवणार आहे. ते पण आपण ऑलरेडी ही मोटर वापरतो. आता तुमच्या डोक्यावर फॅन फिरत असेल, त्याच्यामध्ये काय आहे? मोटर फिरते. त्या मोटरला फॅनचे पाते जोडलेले, ते गोल 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 फिरतात. तेच आज आपण बघणार आहोत की ही मोटर नक्की कशी काम करते. ठीक आहे? छोटी मोटर तुम्ही घरी पण बनवू शकता, छोट्या साईजची मोटर, फक्त सगळं सामान पाहिजे. ठीक आहे, चला. अरे शहाडा आश्रम स्कूलच्या मुलांनो, कॅमेरा ऑफ नका ठेवू मुलांनो. तुम्ही का कॅमेरा ऑफ ठेवताय? काय प्रॉब्लेम आहे का? राहू देत, कॅमेरा ऑनच राहू देत. तुम्ही मला दिसल्यावरती मला फील होतं की खरं खरं माझ्या समोर मुलं आहेत, नाहीतर वाटतं मी भिंतीने शिकवते. चला, आता मी काय करणार आहे, एक तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. हा व्हिडिओ बहुतेक इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असेल, बट काही हरकत नाहीये. मी काय करेल, तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगेल. ठीक आहे? सो काही काळजी नका करू. थांबा, तो व्हिडिओ मी ऑन करते. तोपर्यंत तुम्ही काय करायचंय मुलांनो, चला व्हिडिओ ऑन होईपर्यंत छानपैकी तिथे आकृती दिलेली आहे पुस्तकामध्ये. चलित्राच्या खाली ती निळीवाली आकृती नाही, दुसरी आकृती दिली आहे बघा, रेड आणि ब्लॅक कलर मध्ये, ज्याच्यामध्ये एका बाजूला एन आहे एका बाजूला एस आहे. ती आकृती काढायला सुरुवात करा तुम्ही. चला, आपण आज ती आकृती काढणार आहे क्लासमध्येच, त्याचं काम समजून घेणार आहे. हा, मी आता जे सांगते मुलांना खूप खूप जास्त महत्वाचं आहे, ते आधी नोट करून घ्या. हा जो चलचरित्र आहे तुमचं, ह्याच्यावर आधारित बोर्ड एक्झाम मध्ये एक तरी प्रश्न नक्की नक्की येतो म्हणजे येतोच. त्याच्यामुळे हा वाला पार्ट तुमच्या धड्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट, दोन पार्ट आहेत. एक तर विद्युत चलचरित्र आणि दुसरं जे आहे ते आहे जन्नित्र, जे आपण नंतर शिकणार आहोत. ह्या दोघांपैकी एकावर तरी डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न येतो म्हणजे येतोच. आणि हा जो पार्ट आहे जो आपण आज शिकणार आहे, तो काही काही मुलांना ना अवघड जातो 10वी मध्ये, पण आपण त्याला एकदम सोपं करून शिकणार आहे. ठीक आहे, भले थोडस स्लो जाऊ आपण, थोडा वेळ लागलाय, पण आपण त्याला एकदम व्यवस्थित छानपैकी शिकणार आहोत. ठीक आहे, चला. तर आता मी व्हिडिओ स्टार्ट करते मुलांनो, आणि हा व्हिडिओ जो आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, थांबा एक मिनिट, मी शेअर करते. बघा, ही मोटर आपण जर खोलली तर आता इथे चित्र दिसते ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, सेम अशी दिसते. ठीक आहे, बघा आता आपण ह्याला व्हिडिओला प्ले करूया. ह्याचं स्पीड मी वाढवते. बघा, हे खेळण्यांमध्ये, फॅनमध्ये, ब्रश, हेअर ड्रायर, हे असे फालणारे चाकू, सगळ्यांमध्ये ही जी मोटर असते. ठीक आहे, आता तुझं ब्रश जो दाखवलेला, तर काही जे आहेत लोक तो इलेक्ट्रिक ब्रश पण वापरतात दात एकदम चांगले साफ करण्यासाठी. आता इथे बघा, हे बनवले सर्किट पासून बघा मुलांना, चालू करूया. हे आपलं साधं सर्किट आहे. हा आपलं नॉर्मली घरामध्ये बॅटरी असते ना, म्हणजे टॉर्च असते ना, लाईट गेल्यावर आपण टॉर्च ऑन करतो, ही त्याचं हे साधं सर्किट आहे. आपल्याकडे ही बॅटरी आणि त्याला बल्ब जोडलाय, राईट? मग विद्युतधारा वाहते बल्ब. लाईक पोल्स म्हणजे एक समान, जिथे दक्षिण ध्रुव जवळ आणतोय, मग आकर्षण होईल की प्रतिकर्षण होईल, दोन समान ध्रुव जवळ आणतोय. करा रे, लाजण्यासारखं काय आहे? हा, येस, प्रतिकर्षण होईल ना. येस, द सेकंड ऑप्शन. चला, तर आता बघा, नॉर्थ म्हणजे आपलं उत्तर ध्रुव, हे लक्षात ठेवा.
कारण लिहिताना पण परीक्षेत तुम्हाला नॉर्थ साऊथ हेच लिहायचंय. आता बघा नॉर्थच्या जवळ नॉर्थ आणलेला, त्याच्यामुळे काय झालं, हा लांब गेला ना, प्रतिकर्ष झालं, त्याच्यामुळे तो खालच्या बाजूला शिफ्ट झाला. आता पुढे बघा, आता वरती साऊथ आहे आणि साऊथ मग आता काय होईल, नॉर्थ कडे तो आकर्षिला जाईल, अट्रॅक्ट होईल बघा, राईट. मग आपण ज्यावेळी बघा हे चेंज करत राहिलो, कळतंय, इकडे एकदा साऊथ आणतोय, एकदा नॉर्थ आणतोय, साऊथ आणतोय, नॉर्थ आणतोय, असं आपण, तरी काय बनले, आता ह्या खेळाच काय बनेल, आपलं चुंबक बनेल. आपण हे शिकलेलो आहे ऑलरेडी, राईट. कुंतलवाला जो टॉपिक होता आपल्या गेल्या क्लासमध्ये, की आपण एखाद्या वस्तूवर वायरला असं गोल गोल बांधलं वेटोळा देऊन, तर ते सेम टू सेम पट्टी चुंबकासारखं काम करते, हे आपण ऑलरेडी शिकले. तर हेच आपण ह्याला काय बनवलं, पट्टी चुंबक बनवलं. आणि आता बघा काय करतोय, मग ह्या पट्टी चुंबकाचं पण सेम तसंच. आता ह्याच्या जवळ हे जे पट्टी चुंबक आहे, आता ह्याच्या जवळ आपण परत मगाच सारखं जर हे आणलं, काय आणलं, थांब, हे ऍडव्हर्टाइजमेंट आलं, दुसरं मॅग्नेट आणलं, दुसरं चुंबक आणलं, तर मग काय होईल, सेम हे पण तर फिरायला लागेल ना, कारण ह्याला पण तर चुंबक बनवले, मगाशी कसं एक चुंबक फिरत होतं गोल गोल, तसं हे पण फिरायला लागेल. तर बघा आता पुढे काय करतोय आपण, आता आपण ना ह्या चुंबकाला नाही करत आहे मुलांना, हलवत आहे आता. मगाशी ह्याला नॉर्थ साऊथ ह्याचा चेंज करत होतो ना, आता आपण ह्या खेळालाच फिरवणार आहे, जो आता चुंबक बनलाय. पण कसं बघा, वायरिंगची टोकं आपल्याला बदलत राहावी लागतील बघा, राईटचं लेफ्ट, लेफ्टचं राईट, हे सारखं बदलत राहावं लागेल आपल्याला. तर मग ह्याच्यावरती सोल्युशन काय काढलंय, ह्याच्यावरती सोल्युशन काय काढलंय, हे सोल्युशन जे काढलं त्यांनी, त्यानेच आपली काय बनली, मोटर बनली, राईट. आता बघा हे वायरचं, आता हे न चेंज करता, आता इकडे एक ऑलरेडीच चुंबक होता, आता इकडे अजून एक चुंबक ठेवला. आता हे बघा, कळतंय तुम्हाला, हे बघा, हे साऊथ इकडे आलं, ह्याला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी अजून एक चुंबक घेतलं मुलांना. हे बघा, हे वरती साऊथ आहे, मग हा ऑटोमॅटिकली राईटला जाईल, खाली येईल नॉर्थ आकाराचे, ठीक आहे. तर हे त्याचं नॉर्थ, हे दुसऱ्याचं साऊथ. तर आता पुढे बघा काय होतंय, येस, आता आपण खेळाला काढून टाकलं, आणि खेळाला काढून टाकून हे असं आयताकार आकाराचं एक विद्युत सुवाहक घेतला. हा ह्याचा बनलेला असू शकतो, कॉपरला काय म्हणतात, तांब्याचा असू शकतो, अल्युमिनियमचा असू शकतो, कुठला पण धातू ज्याच्यामधून विद्युतधारा वाहते त्याचा तो असू शकतो, पण जास्त करून तांब्याचाच वापरला जातो. तर ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आर्मेचर. मराठीमध्ये ह्याला काहीतरी पुस्तकात नाव दिलं असेल, आपण चेक करूयात ते, ठीक आहे. इंग्रजीमध्ये ह्याला म्हणतात आर्मेचर. आता काय होते बघा, इकडून पुढे मुलांनो, आता इथून ही आकृती दिसते ना, इथून आपली जी मोटर आहे तुमच्या पुस्तकात दिली आहे, ती कशी काम करते ते एक्सप्लेन करायला आता ह्या व्हिडिओमध्ये सुरुवात केली. आता इथून पुढचा जो पार्ट आहे, अजून जास्त लक्ष देऊन बघा. बघा आता हे आर्मेचर आहे, आता काय केलं, हे दिसतं इथे, हे ते आर्मेचर, आणि हे इथे दिन चुंबक. आता ह्याला आपण काय जोडली बघा, वायर जोडली, आणि हे इथे काय जोडलेलं आहे, बॅटरी जोडली, आणि इथे स्विच जोडलाय, बटन जोडलेलं आहे ऑन ऑफ करण्यासाठी, करंट, विद्युतधारा ऑन ऑफ करण्यासाठी. दिसते हे इथे आर्मेचर. आता पुढे बघा काय होतंय, आता आपल्याला ऑलरेडी माहितीये की ज्यावेळी ह्याच्यामधून करंट जाणार आहे, आठवते तुम्हाला मुलांनो, आपण जी सर्क्युलर कॉईल केलेली, गोल रिंग केलेली आपण बघितलेलं, त्या रिंगला आपण पुढून बघितलं, तर जी समोरची बाजू समजा नॉर्थ पोलचं काम करत असेल, नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुवाचं काम करत असेल, तर मागची बाजू कोणतं काम करत होती, दक्षिण ध्रुवाचं काम करत होती, राईट. सेम टू सेम इथे पण आता आर्मेचरची वरची बाजू जी आहे ती साऊथचं काम करते, खालची बाजू नॉर्थचं काम करते. हे कशावर अवलंबून आहे, करंट कुठल्या डिरेक्शन मध्ये चाललंय त्याच्यावर आहे, म्हणजे विद्युतधारा कोणत्या दिशेने चालले त्याच्यावर अवलंबून आहे. पण तुम्हाला आठवतंय ना, जी दिशा घड्याळाच्या सरळ दिशेने विद्युतधारा वाहून नेते, ती समोरची बाजू दक्षिण ध्रुवाचं म्हणजे साऊथ पोलचं काम करते. म्हणून बघा इथे, आता इथे करंट असा आतमध्ये चाललाय, गोल फिरून माघारी येतोय,
म्हणजे इथे काय आहे, करंटची विद्युत धारेची दिशा काय घड्याळाच्याच दिशेने ना, लेफ्ट मधून चाललंय, गोल फिरून राईट मधून माघारी येतो, तो घड्याळाच्या दिशेनेच चाललाय. म्हणून मग वरची बाजू बघा काय दाखवली यांनी, कुठल्या कलरने दाखवले, निळ्या कलरने, आणि एस लिहिले ना, म्हणजे वरची बाजू काय काम करते, साऊथ पोलचं काम करते, राईट. आता बघा हे आता बनलं, आता नीट बघा मुलांना. हा, आता इथे दिसतंय तुम्हाला वायर कट केली त्यांनी, हे दिसते वायर तुटल्यासारखी. थांबा, हा बघितलं, वायरची टोक एक्सचेंज केली त्यांनी. का बरं, कारण हे आपल्याला आर्मेचर गोल गोल फिरत ठेवायचंय ना. बघा जसं आता हे रेड बाजू रेड कडे आली, ते प्रतिकर्षित होऊन वर जायला लागली, आणि ही निळ्यापासून निळी लांब जायला लागली. बघा नीट बघा, आता ह्याची अर्धी सायकल कंप्लीट झाल्यावरती काय करतात ही लोक, एक सेकंड मी चुकून दुसरं बटन क्लिक केलं. अर्धी सायकल कंप्लीट झाल्यावरती ह्यांनी म्हणजे वरतून एका बाजूला खाली आलं की वायर चेंज करतात. मग अशी बघितलेलं ना आपल्याला, सारखं नॉर्थ साऊथ चेंज करत राहावं लागेल. मग इथे वायरची टोकं जी आहेत ती चेंज केलेली आहे. थांबा परत लावते मुलांना व्हिडिओ, मी चुकून राईटला क्लिक केलं तर व्हिडिओच निघून गेला. हा बघा, इथला जो स्पीड आहे ना व्हिडिओचा, थांबा मी त्याला थोडं कमी करते, स्लो मोशन मध्ये बघा की काय चाललंय. बघा थोडस स्लो मोशन मध्ये, नंतर स्पीड फास्ट करेल. बघितलं, आता हे वरती गेलं, वरती नंतर बघितलं, चेंज करत राहायचंय. म्हणजे आर्मेचरचं वरची बाजूचं नेहमी, वरच्या खालच्या बाजूचं नॉर्थ साऊथ नेहमी चेंज करायचंय. मग आता ना मुलांना हे वायरला कसं काय, वायर मधून बघा ऑलरेडी करंट वाहतोय, तर प्रत्येक वेळी वायर आपण चेंज कशी करत बसणार. मग त्याच्यावर काय सोल्युशन आहे, आपल्याला वायर सारखी काढघाल नाही करायचे. म्हणून मग वायर आणि हे आर्मेचर ह्याच्यामध्ये ह्यांनी काय लावली ना, एक मध्ये कम्युटेटर म्हणतात किंवा स्प्लिट रिंग पण म्हणतात. कम्युटेटर इंग्लिशमध्ये तुम्ही शब्द ऐकला असेल, कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधणं. कोणी कोणी ऐकलंय कम्युनिकेशन शब्द इंग्रजीमध्ये, कोणी कोणी ऐकलंय. आपण म्हणतो ना कम्युनिकेशन स्किल, बोलण्याचे जे आपले स्किल्स आहेत ते चांगले पाहिजेत. हा, तर त्याच कम्युटेटर हा शब्द बनलाय कम्युनिकेशन पासून. तर कम्युटेटर म्हणजे काय, दोघांमधला संपर्क ठेवणारा, कशामधला संपर्क बनवून ठेवणार आहे, हा आपला जो आर्मेचर आहे तो, आणि वायर आता ज्या होत्या त्या. आता बघा होतंय काय इथे, याचा स्पीड वाढवते. ह्याला ना तुमच्या ह्याच्यामध्ये वेगळं नाव दिलंय मुलांना, पुस्तकामध्ये ह्याला नाव दिलंय एक. हा हे जाड असतं बघा, पातळ असते त्यावेळी बांगडी, आणि जे जाड हातामध्ये आपण घालतो, जे काही जेंट्स लोक घालतात, त्याला आपण काय म्हणतो, कड म्हणतो. की नाही मुलांना, इकडच्या बाजूला जोडलाय आणि इकडचा भाग इकडच्या बाजूला जोडलाय. म्हणजे आर्मेचरचं एक टोक एका अर्ध्या तुकड्याला जोडले, दुसऱ्या तुकड्याला दुसरं टोक जोडले, कळते. मग आता त्याच्यामुळे काय होते बघा, म्हणून ह्याचं नाव काय माहितीये, दुभंगलेले कडे. पुस्तकामध्ये दिले तुमच्या आकृतीमध्ये नाव, दुभंगलेले कडे. अरे दोन्ही शाळांचे कॅमेरा ऑफ आहेत मुलांना, तुम्ही मला कसे दिसणार आहे. चला पुढचा पार्ट बघूया. दिसतंय तुम्हाला हे बघा, हे टोक इकडे जोडलेलं होतं आणि हे इथे दिसत नाही आपल्याला, पण हे इकडचा टोक ह्या अर्ध्या भागाला जोडले. आता ह्याच्यावर आपण ठेवतोय ब्रशेस. ब्रशेसला मराठीमध्ये म्हणतात कार्बन ब्रशेस नाव ठेवले. तर ब्रश दात घासतो तसा वाला नाहीये एक्झॅक्टली हा. जर हे ज्यावेळी कडक गोल 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 फिरत असेल ना, त्याच्यावर ब्रश घासला जाईल. म्हणजे
ब्रश नेहमी त्या कड्याला चिटकूनच राहील आणि घासला जाईल जरी ते फिरत असलं तरी पण. आणि त्याच्यामुळे काय होईल, हा ब्रशचा आणि कड्याचा संपर्क नेहमी बनून राहील आणि विद्युतधारा त्याच्यामुळे आपण नेहमी वाहत ठेवू शकतो संपर्क न तोडता. ही अरेंजमेंट कशासाठी करतोय मुलांना माहिती आपण, कारण आपल्याला सारख्या सारख्या वायर इकडून इकडे चेंज नाही करायचे म्हणून. बघा पुढे बघा आता. तर आपण एक जोडलं रिंग, इथे जोडले ब्रशेस. आता पुढे बघा काय होतंय. आता आपण हे बघा, ह्या ब्रश मध्ये स्प्रिंग असते ज्याच्यामुळे ते गोल फिरत असला तरी ब्रश मागे पुढे थोडा हलू शकतो पण तो संपर्क तोडत नाही. अच्छा, आता हे बघितलं तुम्ही. हा थांबा, ह्याला आता स्लो मोशन मध्ये दाखवते. हा निळं आधी ह्यांनी कसं चमकवलं बघा. हे बघा, हे बघा, म्हणजे विद्युतधारा कुठून कुठे चालले त्याच्यासाठी तो निळा कलर दाखवलेला त्यांनी, चमकणारा निळा कलर. हे बघा, हे इथे संपर्क जोडून ठेवलाय त्याने. आता आपण ह्या ब्रशला काय केली, वायर जोडली. आणि हा ब्रश कशाचा बनलाय, कार्बन मटेरियलचा बनलेला आहे. ठीक आहे, कार्बन माहितीये ना तुम्हाला. तर कार्बन विद्युतधारा चांगली वाहून पण घेऊन जातो. आणि पुस्तकामध्ये एक प्रश्न दिलाय की कार्बनचाच ब्रश का वापरलाय ह्यांनी, दुसऱ्या मटेरियलचा का नाही वापरला. तर ह्याच्यावर जरा नंतर तुम्ही विचार करून सांगा. तर बघा आता ह्याला हे निळा चमकणारा रंग म्हणजेच मुलांना विद्युतधारा आहे बरं का. तर बघा, ही विद्युतधारा ह्या पहिल्या ब्रश मध्ये आली. ह्या पहिल्या ब्रशला तुमच्या पुस्तकामध्ये बघा नाव दिलेलं आहे ई. ई नाव दिलंय बघा. ई आणि एफ तुमच्या पुस्तकामध्ये ब्रशेसची नाव आहेत. बघितलं पुस्तकामध्ये, पुस्तकामध्ये जी आकृती आहे ना तुमची 4.13 विद्युत चलित्र तत्व आणि कार्य, ती वाली आकृती, त्याच्यामध्ये ई आणि एफ बघा नावं दिली आहेत. तर आता कशामध्ये आली विद्युतधारा, बघा ई मध्ये आली. आता ई मधून बघा कुठे आली, ह्या पहिल्या रिंग मध्ये. पहिल्या दुभंगलेल्या कड्याचा जो पहिला भाग आहे त्याला पण नाव दिले. दुभंगलेल्या कड्याला काय नाव दिलं, एक्स आणि वाय. तो डावी बाजू एक्स आहे, उजवी बाजू वाय आहे. तर मग आता ई मधून कुठे गेली विद्युतधारा, एफ मध्ये, एक्स मध्ये गेली. राईट. आता पुढे बघा, एक्स मधून आता बघा कुठे गेली. आता ही इकडे पूर्ण ह्या आर्मेचर मधून फिरून आता माघारी येणार बघा विद्युतधारा. आता इथे जे आर्मेचर आहे तुमच्या पुस्तकामध्ये त्याला नाव दिलेलं आहे ABCD. दिसतंय? हो मॅडम. हा, तर आता विद्युतधारा कुठून चालली आहे बघा, ए मधून. आकृती बघा पुस्तकामध्ये, ए मधून बी कडे चालली आणि परत बी मधून सी आणि सी मधून डी. म्हणजे भागारी कुठून आली ती विद्युतधारा, सी कडून डी कडे माघारी आली. म्हणजे आपल्या उजव्या बाजूने विद्युतधारा माघारी येणार. ठीक आहे, आणि ती कशामध्ये जाईल आता परत, आता व्हिडिओकडे बघा, आता पुस्तकाकडे नका बघू. तर बघा, येस आली इथे माघारी विद्युतधारा. ह्याच्यामध्ये कशामध्ये, वाय मध्ये विद्युतधारा माघारी आली आणि परत इथे एफ मध्ये विद्युतधारा माघारी आली आणि बघा ती इकडे चालली. कळतंय? म्हणजे विद्युतधारा कशी चालली आहे, इकडून इकडे आणि असं घड्याळाच्या दिशेने ती फिरून माघारी येते. म्हणजे आता विद्युतधारेचे जर आपण रस्ता सांगितला तर तो कुठून आहे, ई कडून एक्स, परत एक्स कडून ABCD, परत वाय आणि एफ. हा पूर्ण विद्युतधारेचा रस्ता. ठीक आहे, चला आता पुढचा पार्ट बघूया. आता ही पुढचा पार्ट खूप महत्वाचा आहे मुलांना. आता हा पुढचाच पार्ट विद्यार्थ्यांना समजत नाही, जो तुम्ही चांगला समजून घ्यायचा. आता बघा, ह्याच्यामधून विद्युतधारा चालली आणि हा वरचा भाग काय बनला, त्याच्यामुळे घड्याच्या दिशेने विद्युतधारा वाहते, त्याच्यामुळे वरचा भाग बनला साऊथ, खालचा भाग बनला नॉर्थ पोल. आता पुढे बघा, येस. हा, हे फिरताना ना मुलांना ह्या कड्याची पण दिशा बघा बर का. हे बघा, तर कळतंय काय होतंय, हे दिसतोय इथं गॅप कड्याचा, कड्यामध्ये जो गॅप दिसतोय. आता काय होतंय, हे फिरताना कड पण फिरते आणि कड्याची बाजू बदलतीये. ह्या कड्याला मधून तुकडे, ह्याला दुभंग का केले, ह्याचे तुकडेच ह्याच्यासाठी केले की आपल्याला वायर सारखी बदलत राहायला नको. आपोआपच विद्युतधारेची दिशा बदलणार आहे. कशी बदलणार आहे आता हे बघा, नीट स्लो मोशन मध्ये दिसते. हे झूम करून यांनी दाखवले. झालं, आता कड चेंज झालं
आता तुमचं डावीकडचं कडं उजवीकडे आलं आणि उजवीकडचं कडं जे मगाशी होतं ते डावीकडे आलं. राईट? नीट बघा, हा माझा हात दिसतोय तुम्हाला, समजा हे तेच कडं आहे. आता विद्युतधारा कुठून चाललेली आहे? माझ्या डाव्या हाताकडून गोल फिरून उजव्या हातातून माघारी येते. राईट? आता कडं बदललंय. राईट? आता काय होईल? माझे हात चेंज होतील. आता माझा डावा हात उजवीकडे गेला आणि उजवा हात डावीकडे गेला. आता विद्युतधारा कशी वाहील? आता पण विद्युतधारा तर घड्याळाच्याच दिशेने वाहते. विद्युतधारेची दिशा सेमच आहे, पण आपण बाजूच पलटवली ना. आता विद्युतधारा कशी वाहील? माझ्या उजव्या हातातून विद्युतधारा जाऊन डाव्या हातातून माघारी येईल. कळतंय? बघा, इझी करून सांगते. हे पुस्तक दिसत असेल तुम्हाला माझ्या हातामध्ये. हे पुस्तकाची बघा ही बंद बाजू आहे आणि ही बघा पानांची अशी ओपन बाजू असते ती आहे. तर हे पुस्तक बघा नीट. आता काय होतंय? विद्युतधारा तुमच्या बाजूने घेऊया. समजा विद्युतधारा इकडून येते, माझ्याकडे आली आणि तुमच्याकडे इकडून माघारी चालली आहे. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये मी ना एक काम करते. येस, आता ह्याच्यामध्ये बघा मी ना स्केच पेन लावलेले आहेत, दोन दिसतात, एक निळा आणि एक लाल. तर आता विद्युतधारा कशी चालली? निळ्यामधून गेली पुस्तकामध्ये आणि लाल मधून माघारी येईल. राईट? पण आता काय झालं? बाजू बदलल्या. तर आता पण विद्युतधारा तुमच्याकडून माझ्याकडे येऊन परत तुमच्याकडे माघारी जाणार आहे, इकडूनच माघारी जाणार आहे. पण आधी कशातून? लाल मधून माघारी येत होती, आता कशातून माघारी येईल? विद्युतधारा निळ्यामधून माघारी येईल. कळतंय? येस. तर आता पुढे व्हिडिओ बघूयात. चला आता पूर्ण व्हिडिओ बघूयात आपण. हे ग्रीन वाले आरो बघा मुलांना. आता काय होतंय? विद्युतधारा इकडून चाललीये आणि इकडून माघारी येते. राईट? हे इकडे आपल्या डाव्या बाजूला आता ते आर्मेचर आहे. तर आर्मेचर मध्ये बघा ही इकडून विद्युतधारा चालली आहे, इकडून माघारी येते. आता हे आर्मेचर फिरलं बघा, दिसतंय स्लो मोशन मध्ये. जसं आता हे अर्धा भाग चेंज होऊन दुसरा भाग आला, विद्युतधारेची दिशा जी आहे ती बदलली. बघितलं? आता इकडून यायला लागली ती आणि इकडे आतमध्ये जायला लागली. आता हे बघा, कळते काय होते? साऊथ वरती आला, जसा नॉर्थ वर खालून वर यायला लागतो. आधी साऊथ वर आहे, नॉर्थ खाली आहे. फिरून जसा तो नॉर्थ वरती यायला लागतो, लगेच करंटची काय केली जाते? दिशा बदलली जाते आणि परत वरचा जो आहे तो साऊथ बनतोय आणि खाली जातोय. अशा प्रकारे आपण आता वायर सारखी न बदलता ऑटोमॅटिकली स्टीअरिंग वापरून आपण काय केली? करंटची दिशा, वायरची दोन टोकं करंटची दिशा बदलायलाच वापरत होतो ना, म्हणजे करत होतो आपण. तसंच आता इथे काय वापरली? रिंग वापरली. आता पुढे बघा काय आणि एक्सप्लेन करते. आधी आपण आपला कन्सेप्ट समजून घेऊयात. ठीक आहे, थांबा. आता मी तुम्हाला माझं बुक घेऊन परत एकदा सांगते. आपल्याकडे आता जो आपण काल म्हणजे ह्या आठवड्यामधल्या पिरियडमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सॉरी काय शिकलेलो? फ्लेमिंगचा डाव्या हो मोठाच केलेला. हे पुस्तक घेतलं, हे तेच आर्मेचर समजा. ठीक आहे, असं कल्पना करा की इकडे पण एक मॅग्नेट ठेवलेला आहे आणि ह्या बाजूला पण असं एक मॅग्नेट ठेवलेला आहे, ऑलरेडी चुंबक ठेवलेला आहे. तर आता काय होतंय नीट बघा. ह्या निळ्यामधून करंट येतोय, निळ्यामधून करंट येतोय, असा इकडून जाऊन पूर्ण लाल मधनं माघारी येतोय करंट. राईट? म्हणजे विद्युतधारेची जी दिशा आहे ती तुमच्या बाजूने बघितल्यावरती घड्याळाच्याच दिशेने आहे. राईट? तर ही जी घड्याळाच्याच दिशेने जी विद्युतधारेची दिशा आहे, आता फ्लेमिंगचा आपल्याला काय लावायचा आहे? डाव्या हाताचा नियम. आता बघा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमसाठी आता बघा तुमची ही जी आकृती दिली आहे पुस्तकामध्ये, त्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला नॉर्थ आहे. म्हणजे माझ्या हाताकडे बघा, इकडे नॉर्थ आहे आणि इकडे साऊथ आहे. राईट?
तर आता आपली ही जी तर्जनी असते, डावा हात घ्या. चला आता तुम्ही अप्लाय करणार आहे हा रूल. डावा हात घ्या, तर्जनी घ्या. तर्जनी आता तुमची कुठे वळवा, अशी वळवा, म्हणजे ह्या बाजूला तुमच्या येस, तुमच्या डाव्या बाजूकडे वळवा. कारण नॉर्थ तुमच्या उजव्या बाजूला आहे ना, नाही तुमच्या अशी वळवा, म्हणजे इकडे दुसऱ्या हाताकडे वळवा. तर्जनी काम करा, म्हणजे तुम्ही जसं की समोरच्याला जे आहे ते मधलं बोट दाखवत आहे. उलट करायची गरज नाहीये. खालून घे प्रणय, खालून घे हात. असं इझी पडेल. येस, करेक्ट. आता मग अंगठा कुठे जातो? अंगठा ओपन कर आता. अंगठा ओपन करा आता मुलांना. अंगठा खाली दाखवतोय. येस, म्हणजे ही AB बाजू जी करंट माझ्याकडे घेऊन येते, तुमच्यापासून लांब घेऊन येते, ती खाली जाणार आहे. अंगठा खाली आहे म्हणजे ही AB बाजू खाली जाणार आहे. AB खाली जाईल. ठीक आहे. आता सेम टू सेम तसंच बोट ठेवून ही CD मात्र करंट कुठे घेऊन चालले? तुमच्याकडे घेऊन चालले. आता हे जे तुम्ही असं केलं, आता स्वतःकडे करा. करंट आता तुमच्याकडे येतो ना, आता हात फिरून फक्त स्वतःकडे ते मधलं बोट स्वतःकडे दाखवा, जे समोरच्याकडे दाखवत होता. आता अंगठा वरती आला आपोआप. येस, शहाडा आश्रम स्कूलचे मुलं तुम्ही का नाही करत आहे? अंगठा तुमच्या अंगठा वरती आला आता ऑटोमॅटिकली. येस, म्हणजे आपलं AB खाली जाणार आहे, CD वर येणार आहे. तर हे मग असं फिरेल, राईट. आता हे जसं उभं झालं, आता काय केलं आपण? विद्युत धारेची दिशा बदलली. येस, आता हा जो वरचा भाग आहे, हा पुस्तकाचा जो हा वरचा भाग आहे, आता ह्याच्यामधला करंट उलटा होईल. आता करंट तुमच्या दिशेने जाईल, राईट. म्हणजे असा, हे असं होतं ना. आता करंट जो आहे तो करंट तुमच्या दिशेने जाईल, करेक्ट. असा करंट तुमच्या दिशेने गेल्यामुळे आता काय होईल? हा वरचा भाग परत खाली आला. आता बघा, हे पुस्तक दिसते तुम्हाला उलट झालं, म्हणजे आता AB ची जागा, आता करंट बघा कसा जाणार. आता करंट चेंज केला की नाही आपण? आता मगाशी करंट कसा चाललेला होता? असा A, B, C आणि D, म्हणजे निळ्यामधून जाऊन लाल मधून माघारी येत होता. आता ही बाजू चेंज झाली. आता लाल इकडे आला, निळा इकडे आला. तर आता करंट कुठून जाईल? लाल मधून जाऊन निळ्यामधून माघारी येईल. म्हणजे आता करंटची दिशा काय झाली? D, C, B आणि A, राईट. उलट झालं ना, DCBA झालं. आता ह्याला परत आपण जर फ्लेमिंगचा नियम लावला, तर आता DC तर आतमध्येच करंट घेऊन येतोय. जसा मगाशी AB आतमध्ये घेऊन येत होता, DC पण आतमध्येच घेऊन येतोय. त्याच्यामुळे हा खाली जाईल आणि आता DC खाली जाईल आणि आता AB वर येईल. कळतंय? म्हणजे सिंपल गोष्ट ही आहे की तुमच्या डाव्या बाजूला जो पण हात येईल, मग तो AB असू द्यात किंवा CD असू द्यात, तो नेहमीच खाली जाणार आहे आणि उजव्या बाजूचा नेहमीच वर येणार आहे. त्याच्यामुळे मग हे आपलं जे आर्मेचर आहे असं फिरत राहील. कळतंय? म्हणजे आर्मेचर मधला करंट घड्याळाच्या दिशेने वाहतोय, पण हे फिरतंय मात्र घड्याळाच्या उलट्या दिशेने, राईट. झालं, हीच आहे मोटर, बनली आपली मोटर. ठीक आहे. पण मग हे खूप हळू फिरणार. हे फक्त एकच ABCD आर्मेचर घेतलं ना, हे खूप हळू फिरणार. म्हणून मग आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं, अरे आपलं एवढं हळूहळू फिरून काय काम होईल आपलं, आपल्याला फास्ट फिरणारी जास्त पॉवर, जेवढी मोटर जास्त फिरते म्हणजे तिची पॉवर जास्त. म्हणून मग आता ह्यांनी बघा काय केलं, हे आपल्याकडे जे आधी फक्त एकच आर्मेचर होतं ना, हे बघा, हे ABCD आधी फक्त जे एकच होतं, त्याच्यामध्ये आता हे आधी काय होतं, हे दुभंगलेलं कड होतं, म्हणजे फक्त 2 भाग केलेले होते. आता ह्याचे अजून खूप जास्त तुकडे केले ह्यांनी. बघा ते दिसते, अजून एक एक्स्ट्रा तुकडा आता जॉईन करतात इथे. बघा आता कसं करतात. हे बघा, अजून एक एक्स्ट्रा तुकडा आणि अजून एक काय लावलं, आर्मेचर अजून एक त्याच्यामध्ये ऍड केलं, राईट. असंच अजून खूप सारी. हे बघा, मग ज्या 2 तुकड्यांमधून करंट वाहणार आहे ते मॅग्नेट बनेल. अरे थांबा, सारखंच मधूनच ऍड येतं यार. एका वेळी एकाच तुकड्यामधून करंट वाहील ना, जो त्या ब्रशच्या संपर्कामध्ये आहे. आता नीट बघा काय होते.
हे दिसतोय व्हिडिओ? आता बघा, ह्या पहिल्या ब्रशच्या संपर्कामध्ये हे दोन तुकडे आहेत, हे बाजूबाजूचे, म्हणजे जे आडवे तुकडे ज्यावेळी येतील त्यावेळी त्याच्यातून करंट वाहील. त्यावेळी वरच्या तुकड्यांमध्ये करंट नाहीये, तर ते नुसतेच असेच आहेत, त्याचं काही काम नाहीये त्यावेळी. बघा आता हे फिरून दिसते, हे तुम्हाला हे फिरून आता बघा, हे आता आडवे तुकडे उभे झाले आणि उभे तुकडे आडवे झाले. मग आता परत आडवे जे तुकडे झाले त्याच्यामधून गुंतू नयेत म्हणून मग काय करतात, ह्याच्या आतमध्ये की नाही मुलांनो, हे असा हा हे बघा, ह्याच्या आतमध्ये काय केलं, हे तुकडे एकमेकांमध्ये गुंतायला नको म्हणून ह्याच्या आतमध्ये असा तो काळ्या रंगाचा एक पदार्थ तुम्हाला घातलेला दिसला. तर ही एक वायर न घेता जाड्या खूप साऱ्या वायर घेतलेत, म्हणजे जास्त विद्युत धारा वाहील आणि जास्त जोराने अजून मोटर फिरायला लागेल म्हणून ह्या जाड जाड वायर घेतल्या. आता एक सिंगल वायर न घेता, आणि मध्ये बघा काळ्या रंगाचं जे आहे ते एक मटेरियल टाकलं, जेणेकरून काय होईल, ह्या तारा एकमेकांमध्ये गुंतणार नाहीत. झालं, बनली मोटर आपली. ठीक आहे, तर असं हे मोटर काम करते. चला आता काय करायचंय आपल्याला, कळली कन्सेप्ट, समजले आज मोटर मध्ये काय असतं. जे स्कूल्स कॅमेरा ऑन करू शकतात प्लीज त्यांनी कॅमेरा ऑन करावा. आदर्श आश्रम स्कूल, शहाडाचं स्कूल, परत भालेर म्हणून ज्यांनी जॉईन केले, आणि सलसादीचं जे स्कूल आहे त्यांनी पण जर पॉसिबल असेल तर प्लीज कॅमेरा ऑन करावा. अरे मुलं डिस्कनेक्ट झाले. वरुम गावची पण स्कूल. अच्छा, मी आता मुलांना स्वतःला मी छोट करते. ओके, आता मोठा हात वर करायचा आहे ज्यांना चांगलं एकदम समजलं. ज्यांना चांगलं समजले त्यांनीच हात वर करायचे, ज्यांना नाही समजलं नाही हात वर केला तरी पण चालेल, खोटं खोटं हात वर नका करू. कोणाकोणाला समजलं करायचे, मी आता देते होमवर्क. आता आपण जे शिकलो, सगळ्यात आधी प्रश्न सांगते मी, तो प्रश्न लिहून घ्या. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न ह्याच्यावरती कसा येऊ शकतो, 5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो बरं का मुलांनो. चलचरित्राचे, लिहा, मी पुस्तक शेअर करते तोपर्यंत प्रश्न लिहा. चलचरित्राचे तत्व व कार्य स्पष्ट करा. चलचरित्राचे तत्व व कार्य स्पष्ट करा म्हणजे ते कोणत्या तत्वावर, तत्व म्हणजे त्याचे कोणत्या प्रिन्सिपल वरती ते काम करते. आपल्या स्कूल मधले प्रिन्सिपल नाही बरं का, तत्वाला पण प्रिन्सिपल म्हणतात, है ना. आपल्या जीवनामध्ये आपण काही तत्वांवर आपलं जीवन जगतो ना, तेच हे कोणत्या तत्वावर हे काम करते. तर आता ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करून त्याचा वापर करणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात, विद्युत चलचरित्र. हेच तत्व आहे. ठीक आहे, हे तत्व मार्क केलं तुम्ही, हे तत्व आहे. आता हे काम कसं करतात त्याच्यासाठी आता मार्किंग. आता बघा, इथून हे तुमचं सगळं चालू होतं मुलांनो. ह्याला तुम्ही थोडस आपल्या भाषेमध्ये लिहू शकता, थोडस. नाहीतर मी तर म्हणेल जसंच्या तसं पाठ करा, कारण पुस्तकाची भाषा कधी पण चांगली. बघा, विद्युत चलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंडल असते. हे आयताकृती कुंडललाच आता व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, नाव दिलेलं आर्मेचर. आयताकृती कुंडलापेक्षा ते आर्मेचर नाव जास्त सोपं वाटतंय मला. बरं चला, काय हरकत नाही. हे कुंडल चुंबकाच्या, हे पूर्णच्या पूर्ण मुलांनो, हे पूर्णच्या पूर्ण इथून ते इथपर्यंत, म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही पॅरेग्राफ आपली मोटर कसं काम करते तेच सांगितले त्यांनी, ते पूर्ण कार्यच आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय आहे, मोटर कशी बनवली आहे, म्हणजे XY काय आहे, EF काय आहे. मुलांनो, ह्याला इथे मार्क करताल ना, ह्याला लिहाल रचना. इथे पुस्तकामध्ये ह्याच्या बाजूला ना इथे कुठेतरी येऊन ठेवा रचना, आपण कसं त्याला बनवलंय. परीक्षेमध्ये फक्त तत्व आणि कार्य विचारलं ना, तर ही रचना पण तुम्हाला थोडक्यात लिहावी लागेल. तर ही रचना आहे आणि हे काम कसं करते ते हे कार्य आहे, आणि आकृती पण काढायची. तर हे सगळं तुम्ही ज्यावेळी लिहिचाल, तत्व, ही रचना, ते कसं कार्य करते आणि आकृती काढाल, तर मग हा प्रश्न तुम्हाला 5 मार्काला येऊ शकतो. आणखी कसा प्रश्न विचारला जातो माहितीये मुलांनो, कदाचित
कधी कधी पूर्ण 5 मार्काला हा प्रश्न नाहीत विचारत, फक्त आकृती काढायला विचारतील 2 मार्काला किंवा 3 मार्काला. किंवा कधी कधी माहितीये काय होतं की जे दुभंगलेले कडे आहे, कार्बन ब्रश आहे, हे आयताकृती तुमचं जे कुंतल आहे, हे एक एक करून म्हणजे सांगतील काय सांगतील माहितीये, खालील विद्युत चलचित्राच्या भागांचे कार्य सांगा. म्हणजे हे कशापासून बनले त्या भागांची नावं देतील 1 2 3 4 करून. दुभंगलेले कडे, कार्बन ब्रश, परत हे चलचरित्र म्हणजे हे आयताकृती तांब्याचं जे कुंतल आहे ते कुंडल आहे. म्हणजे ह्यांची कामं काय आहेत, तुमच्या मोटरमध्ये ह्यांची काय काम आहेत, ती कामं फक्त लिहिण्यासाठी 1 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न ह्या पार्ट वरती येतात. ठीक आहे, तर हा तुमचा होमवर्क आहे. तर तुम्हाला छानपैकी आकृती काढायची आणि हे त्याचं तत्व लिहायचंय, त्याचे रचना लिहायचे आणि हे त्याचं काय काम आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणून बघा व्यावसायिक चरित्रे याच तत्वावर चालतात, मात्र त्यांच्या रचनेत व्यावहारिक बदल केलेले असतात. हे तुम्ही नंतर पुढे जाऊन शिकाल. हा, आता बघा हा वाला प्रश्न तुमच्या पुस्तकात, कार्बन ब्रश का वापरले जातात, त्यांचे कार्य काय. या व अशा प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी जवळच्या एखाद्या वर्कशॉपला भेट द्या व विद्युत चलित्राची रचना समजून घ्या. बर, आता मुलांनो थोडा विचार करा. कार्बन ब्रश जो आहे त्याचं काय काम आहे, एकतर तो त्या रिंग वरती त्याचा कॉन्टॅक्ट मेंटेन करून रिंगला मुक्तपणे फिरायला पण देतो आणि तो घर्षण पण त्याच्या बरोबर करतोय. आता कार्बनच का वापरलं जातो माहितीये, एकतर कार्बन सुवाहक आहे, आपल्याला सुवाहकच पदार्थ पाहिजे. मग कार्बनच्या ऐवजी दुसरा कोणता जर पदार्थ आपण वापरला ना, ते सारखं त्या रिंगवर घासून घासून त्या दुभंगलेल्या कड्यावर घासून घासून ना बाकीचे पदार्थ काय होतात, त्यांची झीज होते. कार्बनचं तसं नाही होत, कार्बन लवकर झिजत नाही, म्हणून ह्यांनी कार्बनचे ब्रश वापरलेले आहेत. हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला आजचा हा आपला टॉपिक पूर्ण झालाय. पुढच्या टॉपिक मध्ये अजून काहीतरी नवीन छानपैकी शिकणार आहोत. बघा तुमचा हा जो धडा आहे ना मुलांनो, 3 भागांमध्ये वाटलेला आहे. पहिला होता विद्युत धारेचा औष्णिक परिणाम, वस्तू गरम होतात त्यांचा आपण वापर करतोय, त्याची शक्ती काय आहे, उष्णता ऊर्जा कशी काढायची, त्याची गणित वगैरे आपण केली, तो पहिला भाग होता. दुसरा भाग हा होता इथे जो आपला संपला, की आपण वेगवेगळ्या सुवाहकांमधून, वेगवेगळ्या आकाराच्या सुवाहकांमधून विद्युत धारा घालवली की काय काय घडतंय हे सगळं आपण प्रयोग करून बघितले. आता तिसरा भाग ना ह्याच्या बिलकुल उलटा असेल. ह्या भागात आपण काय बघितलं, विद्युत धारा गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. मग एक सायंटिस्ट होता, त्याने विचार केला ह्याचा अर्थ विद्युत धारेमुळे आपण चुंबक बनवू शकतोय, ह्याच्या उलट करू शकतो का, चुंबकाला वापरून आपण विद्युत धारा बनवू शकतो का. मग त्याच्यावरती एका सायंटिस्टने खूप प्रयोग केले, तोच अभ्यास आपल्याला आता ह्या धड्याच्या पुढच्या भागामध्ये. ठीक आहे, तर तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये करूयात. ठीक आहे, चला तर आज आपण इथे आपला क्लास संपूयात. थँक्यू सो मच. हा बोल बेटा. पाठ कोणते करायचे आहे मॅडम, पाठ करायचे आहे का. हा, आज जे तुम्ही लिहिणार आहे ते पाठ पण करायचंय बेटा, पूर्ण पाठ करायचंय. तर मी माहितीये, मी शाळेमध्ये असताना मी कसं पाठ करायची, मी 2-3 वेळा लिहून काढायची. एखादी प्रॅक्टिसची जुनी पानी वही केलेली मी, आणि त्याच्यामध्ये 2-3 वेळा लिहिलं की मग पाठवायचं. तर लिहून पाठ करा आधी. तुमची नॉर्मल जे होमवर्कची बुक आहे त्याच्यात एकदा छान हँडरायटिंग मध्ये लिहून आकृती काढा, आणि प्रॅक्टिसच्या नोटबुक मध्ये लिहून त्याची जरा पाठ करून प्रॅक्टिस करा. ठीक आहे, चला ओके, थँक्यू मुलांनो. क्लास संपूया. बाय.